इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अर्थात इग्नो पुणे रिजनल सेंटरवरून मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे महाराष्ट्र या ठिकाणावरून आपल्याशी संवाद साधत आहे। कोर्स कोड BECE 131 यावरती आपण आज चर्चा करणार आहोत। सब्जेक्ट अर्थातच प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 1 असा आहे। यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्वे एक हा टॉपिक आपण किंवा हा विषय आपण चर्चेसाठी घेतलेला आहे। यातील युनिट 1 जो आहे किंवा ब्लॉक 1 च्या अनुषंगाने त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट किंवा मायक्रो इकॉनॉमिक्स किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र हे कशा पद्धतीने अर्थव्यवस्थेत आपला कार्यरत असू शकतं किंवा खरं तर अर्थशास्त्र हा विषय दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकालाच उपयुक्त असा विषय आहे। मग प्रत्येकाला म्हणजे अगदी सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, आर्थिक बाबतीतल्या देवाणघेवाण करणाऱ्या बँकिंगच्या संदर्भात असतील किंवा इतर संस्था वगैरे आपण म्हणूया, देशाच्या पातळीवर आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील अर्थशास्त्राचे अत्यंत म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये विक्रेत्यांसाठी असेल, ग्राहकांसाठी असेल, सर्वांसाठी अर्थशास्त्र हा विषय अत्यंत उपयुक्त असतो। त्या अनुषंगाने मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे प्रत्येकाचे जे छोटे मोठे व्यवहार होत असतात त्या व्यवहाराचा देखील अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो। सूक्ष्म अर्थशास्त्राची जी तत्वे आहेत, काही ठराविक तत्वांचा विचार जर केला तर त्या तत्वांशिवाय प्रत्येक मानवाला स्वतःचं दैनंदिन जीवन आपल्याला जगता येणं शक्य नाहीये। त्यामुळं कोणत्या ना कोणत्या घटकांची आपल्याला मागणी करावी लागते, कोणत्या ना कोणत्या घटकांचा आपल्याला पुरवठा करावाच लागतो। त्याशिवाय कोणताही जीव हा जिवंत राहू शकत नाही। वनस्पतींच्या बाबतीत जरी आपण बोलत असलो तरी त्या वनस्पतींसाठी सुद्धा इतर अनेक घटकांची गरज असते आणि त्याला कोणी ना कोणी उपलब्धी करून देत असते। त्यामुळं एन्व्हायरमेंटल सायन्स हा देखील अभ्यासाचाच भाग असतो आणि पर्यावरण शास्त्र जसं आपण म्हणतो तसं अर्थशास्त्राच्या दृष्टीने या शास्त्राचा देखील त्या अनुषंगाने अभ्यास केला जातो, पॉप्युलेशनचा अभ्यास केला जातो। पण वेगवेगळ्या अनुषंगाने जो अभ्यास एकत्रित करता येतो त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे अर्थशास्त्र असतील, परंतु सूक्ष्म पातळीवर प्रत्येक घटकाची मागणी करत असताना प्रत्येकाला काही ना काही मागणी असते आणि प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या घटकाचा पुरवठा हा करणारा असू शकतो, परंतु ग्राहक हाच अनेक वेळेला किंवा उपभोक्ता हाच ग्राहक म्हणून मागणी करेलच असं सांगता येत नाही। कारण मागणी करणारे काही वेळेला अनेक असतात। साखर कारखान्याच्या दृष्टीने ज्या वेळेला ऊस हा कच्चा माल म्हणून आपण ज्या वेळेला मागणी करतो त्यावेळेला ऊसाचा किंवा कच्च्या मालाची मागणी होत असताना अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने किंवा साखर उद्योगाच्या दृष्टीने या कच्च्या मालापासून तयार झालेला माल काय आहे आणि कशा पद्धतीने त्याचं वितरण करता येऊ शकतं ते त्या ठिकाणी दिसून येऊ शकतं। त्यामुळे प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 1 हा सूक्ष्म अर्थशास्त्रातील तत्वे किंवा इंट्रोडक्शन पार्ट जो आहे तो दर्शवलेला दिसून येतो। त्याचबरोबर या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये इंट्रोडक्शन टू इकॉनॉमिक अँड इकॉनॉमी या अनुषंगाने जो भाग आहे तो अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्रातले असणारे इंट्रोडक्टरी पार्ट किंवा त्याची प्रस्तावना या अनुषंगाने आपण बघणार आहोत। अर्थात हा पार्ट 1 च्या अनुषंगाने आपण इंट्रोडक्शन घेतोय कारण हा थोडासा फास्ट भाग असल्यामुळं शॉर्ट आपण त्याच्यातले काही कन्सेप्ट पाहणार आहोत। टंचाईची संकल्पना सुरुवातीला तर बघूया। कन्सेप्ट ऑफ स्केर्सिटी किंवा टंचाई जी निर्माण होती ती कशा पद्धतीने निर्माण होते आणि उत्पादनाचा अर्थ कोणत्या प्रकारचं उत्पादन घेतलं जातं, मिनिंग ऑफ प्रोडक्शन काय असू शकतं, सेंट्रल प्रॉब्लेम ऑफ इकॉनॉमी अँड इकॉनॉमी असं म्हटलं गेलं। अर्थव्यवस्थेच्या केंद्रीय काही समस्या असू शकतात का, व्हॉट प्रॉब्लेम ऑफ अँड इकॉनॉमी उत्पादनाचा अर्थ त्या अनुषंगाने असणारे सेंट्रल प्रॉब्लेम ऑफ इकॉनॉमी अर्थव्यवस्थेच्या केंद्रीय समस्या असतील, व्हॉट टू जे आहे ती कशा पद्धतीने उत्पादित होऊ शकते किंवा वृद्धीच्या संदर्भातल्या असणाऱ्या समस्या किंवा कोणासाठी उत्पादन करावे, कशा पद्धतीने उत्पादन आणि किती उत्पादन करावे अशा अर्थशास्त्राच्या अनुषंगाने कोणत्याही उद्योजकाच्या दृष्टीने जसं की आपण एखादा साखर उद्योग ज्या वेळेला चर्चेत घेतो त्यावेळेला साखर उद्योगाच्या अनुषंगाने त्यातली होणारी चर्चा ही अत्यंत महत्त्वाची असू शकते। त्या अनुषंगाने त्यातला काही भाग आपण म्हणूया तो विचारात घेतला जाऊ शकतो। त्यामुळे उत्पादनाचा अर्थ, अर्थव्यवस्थेच्या केंद्रीय समस्या किंवा काय आहेत, कशा पद्धतीने आहेत, काय उत्पादन करावे, द प्रॉब्लेम ऑफ ग्रोथ जो आहे तो कशा पद्धतीने असू शकतो, उत्पादन कसे करावे आणि किती उत्पादन करावे, कोणासाठी उत्पादन करावे, द प्रॉब्लेम ऑफ मेरिट गुड्स ज्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत, ही वाढीची समस्या काय आहे, त्यानंतर प्रोडक्शन ऑफ पॉसिबिलिटीज कर्व जो आहे तो उत्पादनाचा शक्यता वक्र कशा पद्धतीने असू शकतो, सार्वजनिक आणि खाजगी वस्तूमधील जी निवड आहे
किंवा त्यातला जो असणारा फरक आहे तो फरकाच्या संदर्भातला असणारा भाग तोही दिसून येईल. त्यामुळे गुणवत्तेच्या वस्तू, उत्पादनाची समस्या, उत्पादन शक्यता वक्र या अनुषंगाने वेगवेगळ्या भागावरती किती किंवा वेगवेगळ्या वस्तूच्या बाबतीत आपण किती उत्पादन करू शकतो, तो प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व त्याला म्हटलं जातं. म्हणजे हा 1.2 मधला किंवा 3, 4 या अनुषंगाने आपण इंट्रोडक्शनचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये चर्चेला घेतलेला आहे किंवा त्या अनुषंगाने आपण डिस्कशन करत आहोत. टॉपिक 1 आहे, अर्थात युनिट 1 मधलाच आहे आणि या अनुषंगाने डिस्कशन किंवा ती चर्चा होत असणारी आपल्याला दिसून येणार आहे. त्यामुळे प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व हा कसा असू शकतो तोही आपल्याला पाहता येऊ शकतो. त्याचबरोबर याच्यातला डिस्ट्रीब्युशन जो आहे, संसाधनाचे वाटप, ही केंद्रीय समस्यांचे निराकरण, मिश्र अर्थव्यवस्थेत संसाधनाचे वाटप हे कशा पद्धतीने असू शकतो, रिसोर्स अलोकेशन इन अ मिक्स्ड इकॉनॉमी किंवा रिसोर्स जे आहेत त्याचे वाटप आपण कशा पद्धतीने करू शकतो, मिश्र अर्थव्यवस्थेत संसाधनाचे वाटप हे जर योग्य पद्धतीने झालं, सर्व समावेशक दृष्टीने जर झालं तर त्याचा फायदा हा निश्चित होऊ शकतो. त्यामुळे संसाधनाचे वाटप, केंद्रीय समस्याचे निराकरण 1.6.1 असेल, मिश्र अर्थव्यवस्थेत ही संसाधन वाटप किती होऊ शकतं, कशा पद्धतीने होऊ शकतं तो भाग येऊ शकतो. आर्थिक पद्धती आणि आर्थिक कायदे हे कशा पद्धतीचे आहेत, इकॉनॉमिक मेथोडॉलॉजी आणि इकॉनॉमिक लॉज त्याच्या अंतर्गत असणारे काही कायदे किंवा प्रेरक आणि उत्पन्न वक्र कर्व जो आहे तो सुद्धा किंवा तर्काधिष्ठित काही मांडणी असेल तर ती देखील आपल्याला इंडक्टिव्ह अँड डिडक्टिव्ह रिसोर्सिंग जो आहे तो दिसून येऊ शकतो. त्यामुळे सकारात्मक विरुद्ध सामान्य अर्थशास्त्र, इक्विलिब्रियम किंवा पॉसिबिलिटिव्ह व्हेरियस किंवा नॉमिनेशन वक्र जो आहे तो आपल्याला काढता येऊ शकतो. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र, पॉझिटिव्ह व्हेरियस नॉर्मिनेशन इकॉनॉमिक्स आणि स्टॉक प्रवाह जो आहे तो दिसायला पाहिजे किंवा स्टॅटिस्टिक डायमेन्शन त्याचा जो आहे तो कर्व तो कशा पद्धतीने आहे, स्टॉक्स अँड फ्लोज जो आहे तो किती कमी किंवा जास्त होऊ शकतो, सारांश स्टॅटिस्टिक्स अँड डायनेमिक जो आहे तो कन्क्लुजनच्या अनुषंगाने तो भाग दिलेला आहे. आणि त्याचबरोबर अर्थशास्त्राच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण इंट्रोडक्टरी पार्ट म्हणतो त्यावेळेला अर्थशास्त्र म्हणजे काय, सूक्ष्म घटकाचा अभ्यास कशा पद्धतीने केला जाऊ शकतो, अमर्याद गरजा मर्यादित साधना परंतु साधनाचा पर्याय वापर करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. आता या अर्थशास्त्राची व्याख्या ही वेगवेगळ्या प्रकारे केली जाऊ शकते आणि वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेली आहे. परंतु सर्वसमावेशक व्याख्या जर आपण विचार केला तर अमर्याद गरजा मर्यादित साधना मर्यादित साधनांचा पर्याप्त वापर करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय, अशा अनुषंगाने त्याची मांडणी होऊ शकते. अर्थशास्त्राची व्याख्या ही वेगवेगळ्या प्रकारे केली आहे. ती व्याख्या ही व्यक्तिपरत्वे किंवा आपण म्हणूया त्या तज्ज्ञांनी त्या नियोजन मंडळाने केलेली व्याख्या ही वेगवेगळी आहे. अर्थशास्त्र शब्दकोशातली असणारी व्याख्या वेगळीच आहे. त्याचबरोबर समाजाच्या संस्था आणि तंत्रज्ञान किमतीवर कसा परिणाम करतात याचे विश्लेषण त्याच्यामध्ये केलेलं आहे. त्यामुळे विविध उपयोगामध्ये संसाधनाचे वाटप, व्याजदरासह वित्तीय बाजाराचे वर्तन, एक्सप्लोस करते आणि स्टॉकच्या किमती, उत्पन्नाच्या वितरणाचे परीक्षण करते. त्यामुळे त्याचबरोबर गरिबांना करता येईल असे मार्ग त्याच्यामध्ये सुचवले जातात किंवा ते मार्ग कशा पद्धतीचे असतील त्या अनुषंगाने देखील त्याच्यातली मांडणी येऊ शकते. व्यवसाय चक्राचा अभ्यास केला जातो. आर्थिक धोरण कसे असू शकते याचे परीक्षण कसे केले जाऊ शकते. बेरोजगारी आणि महागाई यामध्ये देखील बदल असू शकतो किंवा त्या अनुषंगाने त्या स्थितीमध्ये आपण मायक्रो विचार करताना या घटकावरती विशेष करून फोकस केला जातो. अनएम्प्लॉयबिलिटी कशी कव्हर होईल, इन्फ्लेशन कसं कव्हर होईल याचा जास्तीचा भाग खरं तर मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आहे. कारण तेजी मंदीचं ज्यावेळेला व्यापार चक्र पाहत असतो ते समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये पाहतो. परंतु एका व्यक्तीचा किंवा एखाद्या घटकाचा अभ्यास करत असताना सूक्ष्म पातळीचा विचार करावा लागतो. साखर उद्योग म्हणलं, महाराष्ट्रातले असतील किंवा देशातले असतील, संपूर्ण भारतातला साखर उद्योग आपण म्हणतो तर साखर कारखाना ज्यावेळेला म्हणतो आपण, एखादा साखर पर्टिक्युलरली म्हणतो त्यावेळेला त्या एकासाठीची एम्प्लॉयबिलिटी कशा पद्धतीने वाढू शकते, एम्प्लॉयबिलिटी जर वाढली तर त्याचा काय फायदा होऊ शकतो या अनुषंगाने त्याच्यातला भाग हा विचारात घेणं अपेक्षित असतं. त्यामुळं सामाजिक घटकांच्या अनुषंगाने संस्था असतील, तंत्रज्ञान असतील, किमतीवर कसा परिणाम करतात याचे विश्लेषण असेल ते सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केलं जाऊ शकतं. विविध उपयोगामध्ये संसाधनाचे वाटप, व्याजदरासह वित्तीय बाजाराचे वर्तन,
एक्सप्लोअर करते आणि स्टॉकच्या किमती, उत्पन्नाच्या वितरणाचे परीक्षण करत असतात. त्याचबरोबर गरिबांना करता येईल असे मार्ग त्याच्यात सुचवले जातात. त्यामुळे व्यवसाय चक्राचा अभ्यास करते आणि आर्थिक धोरण हे कशा असू शकते याचे परीक्षण देखील याच्यामध्ये केले जाऊ शकते. त्यामुळे बेरोजगारी आणि महागाई यामध्ये देखील बदल हा महत्तम करण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या युक्त्या ह्या वापरल्या जाऊ शकतात. त्याच अनुषंगाने अर्थशास्त्राची शिस्त किंवा परिभाषित करण्यापासून ही सुरुवात केलेली असू शकते किंवा त्याची जी परिभाषा निर्माण केली आणि त्या परिभाषेतून होणारी मांडणी ही वेगवेगळ्या पद्धतीची निश्चितपणे असू शकते. त्यामुळे विविध उपाययोजना करून त्या विविध उपाययोजनाबरोबर व्याजदरासह वित्तीय बाजाराचे वर्तन हे एक्सप्लोअर करते आणि स्टॉकच्या किमती, उत्पन्नाच्या वितरणाचे परीक्षण हे देखील करत असते. त्यामुळे गरिबांना करता येईल असे मार्ग त्याच्यामध्ये सुचवले जातात किंवा त्या अनुषंगाने तसे प्लॅन त्याच्यात निश्चितपणे केले जाऊ शकतात. त्यामुळे ही अर्थशास्त्राची जी व्याख्या आपण पाहत आहोत किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राची पाहिली, लहानात लहान घटकांचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. म्हणजे ज्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या घटकांचा अभ्यास केला जातो किंवा एकत्रित अभ्यास केला जातो बळाबरीच, त्याला समग्र लक्ष अर्थशास्त्र म्हणतात. आणि सूक्ष्म पातळीवरील घटकाचा अति लहानात लहान घटक जे असतील त्याचा देखील अभ्यास करण्याचं काम ते सूक्ष्म अर्थशास्त्रात निश्चितपणे केलं जातं. त्यामुळे विविध उपयोगामध्ये संसाधनाचं वाटप जे आहे ते कशा पद्धतीने होऊ शकतं, व्याजदरासह वित्तीय बाजाराचे वर्तन हे एक्सप्लोअर करते आणि स्टॉकच्या किमती, उत्पन्नाच्या वितरणाचे परीक्षण करते. त्यामुळे गरिबांना करता येईल असे मार्ग त्या अनुषंगाने सांगितले जाऊ शकतात, ते दिले जाऊ शकतात. त्याचबरोबर व्यवसाय चक्राचा अभ्यास करते आणि आर्थिक धोरण कसे असू शकते याचे परीक्षण देखील केले जाऊ शकते. त्यामुळे बेरोजगारी आणि महागाई यामध्ये देखील बदल हा महत्तम करण्यासाठी काही बाबीवर विशेष भर द्यावा लागतो. त्याचबरोबर टंचाईची संकल्पना, सर्व आर्थिक क्रियाकलापांच्या मुळाशी टंचाई ही खरं तर असू शकते. कारण टंचाई असल्याशिवाय कोणतीही मागणी जी आपण म्हणूया ती पूर्ण होऊ शकत नाही. विस्तृत प्रमाणात जसं आपल्याकडे देशात काही साधन सामग्री म्हणजे ह्युमन रिसोर्स जर बघितलं तर मुबलक प्रमाणात उपलब्ध, कारण एकूण लोकसंख्या ही आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून अवेलेबल पॉप्युलेशनच्या अनुषंगाने जर विचार केला तर चायनामध्ये असेल, इंडियामध्ये असेल, आपल्याला लेबर वर्क फार मिळू शकतं किंवा अवेलेबल होऊ शकतं. परंतु इतर देशामध्ये ज्या वेळेला आपण पाहतो, अमेरिकेसारख्या विकसित देशामध्ये ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्या ठिकाणी अशा पद्धतीचा लेबर किंवा कामगार वर्कर्स जो आहे तो मिळू शकत नाही. त्यामुळे त्यांची टंचाई त्या देशामध्ये आहे. म्हणून तिथले पगार हे इतरांच्या तुलनेमध्ये जास्त असू शकतात. कारण एकूण पॉप्युलेशनमध्ये त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे. जपानसारखा देश पाहिलं तर आपण टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जागतिक पातळीवर अव्वल स्थानी आहे किंवा प्रथम क्रमांकावर येतो. पण त्या ठिकाणी ह्युमन जो आहे, क्रियाशील घटक ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला तो मानव आहे. आणि कारण यंत्रतंत्र सुरू करण्यासाठी, बंद करण्यासाठी किंवा निघालेल्या प्रोडक्शन काउंटिंगचा आपण विचार करता, जे जरी मशिनरीने झालं तर मशीन चालवण्यासाठी पुन्हा मानवाचीच गरज आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जो एकूण पॉप्युलेशन आपण पाहिलं तर इंडियाच्या कंपॅरिझन मध्ये महाराष्ट्राचं जेवढं पॉप्युलेशन आहे तेवढं अमेरिकेचं पॉप्युलेशन असू शकतं किंवा जपानचं किंवा काही इतर देशांचं जर बघितलं तर हे पॉप्युलेशन काही देशात खूप कमी आहे. परंतु इंडियामध्ये खूप पॉप्युलेशन असून देखील तशा पद्धतीनं जे टेक्नॉलॉजी असेल किंवा यंत्रतंत्र असेल त्याची टंचाई निर्माण होते आणि डेव्हलपमेंटमध्ये पॉप्युलेशनची टंचाई निर्माण होते. तसं उत्पादन घेत असताना उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये त्याची जर टंचाई असेल तर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आपल्याला ते टंचाई कमी करण्याच्या दृष्टीनं, ओव्हरकम करण्याच्या दृष्टीने पर्यायी साधन सामग्री आपल्याला वापरता येते का या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावा लागतो. त्यामुळे टंचाईची संकल्पना आर्थिक जीवनाच्या दोन मूलभूत तथ्यामध्ये अभिव्यक्ती आढळते. अमर्यादित इच्छा किंवा समाप्ती आणि दुर्मिळ संसाधने किंवा साधन सामग्री ही देखील दिसून येते. अमर्यादित इच्छा ही कितीपर्यंत असू शकते किंवा दुर्मिळता ही किती कालखंड असू शकते. म्हणजे एखाद्या घटकाची कमतरता जर असेल, म्हणजे बाजारपेठेमध्ये एखाद्या वस्तूची मागणी नसेल तर अर्थातच त्या वस्तूचं उत्पादन कमी करावं लागेल. मग त्या वस्तूची बाजारपेठेतली जर उपलब्धता वाढली, महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर ओनियन, कांदा याचं उत्पादन आता यावर्षी प्रचंड आहे. त्यामुळे बाजारपेठेतली उपलब्धी ही जास्त आहे. त्यामुळे त्याचे अमर्याद स्वरूपाचे असल्यामुळे त्याला ज्याची इच्छा असेल, गरज असेल तोच कस्टमर असू शकतो. परंतु जर साधन सामग्री दुर्मिळ झाली, एखादा घटक कमी पडत असेल, अपूर्व उत्पादन असेल तर त्याची मागणी मात्र कितीही जरी वाढली तरी त्याची किमती एका बाजूला वाढतील. परंतु वाढत्या किमतीला तेवढा कस्टमर उपलब्ध होईल का या संदर्भात पुन्हा समस्या निर्माण होते.
त्यामुळे टंचाईची समस्या, संकल्पना समस्येशी संदर्भातल्या समस्या ह्या वेगवेगळ्या असू शकतात. त्यातल्या असणारी दुर्मिळता ही आपल्याला देखील बघावी लागते. त्यामुळे अमर्यादित इच्छा किंवा समाप्ती याचा जर विचार करत असता, या इच्छाशक्तीच्या किंवा इच्छाशक्ती ह्या जेवढ्या आहेत तेवढ्या इच्छेच्या अनुषंगाने आपल्याला काही काम करता येऊ शकतं का, त्याला पर्याय कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल हा घटक आपल्याला पाहणं अपेक्षित आहे. उत्पादनाचा अर्थ, उत्पादन या शब्दाचा अर्थ हा विविध निविष्ठांमध्ये होणारे परिवर्तन सूचित करते. आउटपुट ज्यामध्ये इनपुटची इच्छा ही समाधानकारक क्षमता वाढते. उत्पादनाची प्रक्रिया ही निसर्गतः घडणाऱ्या गोष्टीचे वस्तूमध्ये रूपांतर करते. सेवा ज्या मानवी इच्छा पूर्ण करण्यास सक्षम आहेत, ज्या गोष्टी अशा आहेत किंवा ट्रान्सफॉर्मला इनपुट म्हणतात, तर आउटपुट हे ट्रान्सफॉर्ममध्ये फॉर्म शिवाय दुसरे काहीही नसते. इनपुटचे म्हणजेच वस्तू आणि सेवा यात काही मानवी प्रयत्नांचा समावेश आहे. त्याचबरोबर शारीरिक आणि बौद्धिक घटक हा देखील महत्वाचा असतो. त्यामुळे उत्पादनाचा अर्थ किंवा उत्पादन या शब्दाचा अर्थ हा विविध निविष्ठामध्ये होणारे परिवर्तन सूचित करते. आउटपुट ज्यामुळे इनपुटची इच्छा किंवा समाधानकारक क्षमता वाढते. उत्पादनाची प्रक्रिया ही निसर्गतःच घडणाऱ्या गोष्टींच्या वस्तूमध्ये रूपांतर करते. सेवा ज्या मानवी इच्छा पूर्ण करण्यास सक्षम आहेत, ज्या गोष्टी अशा आहेत किंवा ट्रान्सफॉर्म होऊ शकतात, इनपुट त्याला वाढू शकतात किंवा त्या अनुषंगाने बदलू शकतात, हे ट्रान्सफॉर्म किंवा फॉर्म शिवाय दुसरे काहीही नसते. किंवा इनपुटचे म्हणजेच वस्तू आणि सेवा यात काही मानवी प्रयत्नांचा समावेश असू शकतो. त्या मानवी प्रयत्नात कुठल्या कुठल्या बाबी येऊ शकतात, कशा पद्धतीने होऊ शकतात, तर त्या अनुषंगाने देखील त्याची चर्चा किंवा वाहतूक त्याच्यामध्ये होऊ शकतो. उत्पादनाचा अर्थ किंवा उत्पादन या शब्दाचा अर्थ हा विविध घटकाशी संबंधित आहे. कोणत्या वस्तूचं उत्पादन करतोय, किती उत्पादन करतोय किंवा त्यासाठी असणारी इच्छा कशा पद्धतीची आहे, ती समाधानकारक आहे का, हे देखील आपल्याला पाहणं अपेक्षित ठरतं. त्यामुळे उत्पादनाची प्रक्रिया निसर्गतः घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या वस्तूचे रूपांतर याच्यामध्ये आपल्याला विचार करावा लागतो. ज्या सेवा मानवी इच्छा पूर्ण करण्यास सक्षम आहेत, ज्या गोष्टी अशा वेगवेगळ्या टंचाईच्या स्थितीत दिसून येतात, त्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेच्या केंद्रीय समस्या काय किंवा काय उत्पादन करावं, कशा पद्धतीने उत्पादन करावं हे जे आपण सांगितलेलं आहे ते वेगवेगळ्या किंवा सेंट्रल ऑफ इकॉनॉमी व्हॉट टू प्रोड्यूस हे जे पॉईंट निर्माण होतात ते कशामुळे, तर काय उत्पादन केल्यानंतर काय होऊ शकतं किंवा कोणत्या घटकाचा वापर किती करावा. जशा पद्धतीने किचनमध्ये एखादे रेसिपी बनवत असताना एखादा घटक आपल्याकडे अवेलेबिलिटी जास्त असेल, म्हणजे ओनियनची अवेलेबिलिटी, कांद्याची उपलब्धता आपल्याकडे जास्त आहे म्हणून 1, 2, 4 कांदे घालावे का, एखाद्या भाजीसाठी किती कांदे अपेक्षित आहे, 4 जणांचं कुटुंब असेल, 4 जण पुढे भाजी खाणार असतील, तर त्याच्यासाठी जो उपलब्ध कांदा असेल त्याच्या साईज नुसार अर्धा किंवा 1 कांदा त्या भाजीसाठी वापरणं अपेक्षित आहे. तर त्याच वेळेला ती रेसिपी तुमची चांगली होऊ शकते. त्यामुळे काय उत्पादन करायचंय किंवा काय कोणत्या प्रकारचे राईस असेल तर त्याला कांदा थोडा जास्त चालेल. पोहे केले, कांदा पोहे आपण म्हणतो, तर पोह्यामध्ये कांदा अपेक्षितच आहे. विदाउट पोहे, कांद्याशिवाय पोहे होऊ शकणार नाही. त्यामुळं कांदा पोहे आपण जर म्हणत असो तर त्याच्यासाठी जास्तीचा कांदा अपेक्षित आहे. परंतु त्याच्याविषयी दुसरी कुठली तरी सुकी भाजी केलेली असेल आणि पोह्या इतकाच कांदा जर त्याच्यामध्ये त्या भाजीमध्ये दिसत असेल तर तशा प्रकारची भाजी किंवा तो जो काही प्रकार केलेला असेल, पदार्थ केलेला असेल, तो त्याची कुणीही मागणी करणार नाही किंवा त्याला कुणीही ग्रहण करणार नाही, त्याचा उपभोग घेणार नाही, सेवन करणार नाही. त्यामुळे उत्पादन करत असताना कोणत्या प्रकारचं उत्पादन करायचंय, त्याला कस्टमर कसा आहे, कोणासाठी उत्पादन करायचंय, ऍज अ कम्पॅरिझन महाराष्ट्रामध्ये तांदळाचं सेवन किंवा भात सेवन करण्याचं प्रमाण कमी आहे. ऍज अ कम्पॅरिझन कर्नाटकमध्ये जेवढ्या प्रकारे तांदळाचं उत्पादन किंवा तांदळाची मागणी असते, तांदळाचे आहार म्हणून घेतला जातो, त्या तुलनेत कर्नाटकपेक्षा महाराष्ट्रामध्ये तांदळाची मागणी ही कमी राहते. किंवा एकूणच उपभोग ज्यावेळेला आपण इतर राज्यांमध्ये विचार करतो, केरळचा विचार करता तिथलं फूडमध्ये प्रत्येक घटकामध्ये असणारी नारळाची मागणी ही जास्त दिसेल किंवा नारळ हा घटक जास्त दिसेल. त्या तुलनेत इतर घटकाची मागणी नसेल किंवा कमी असेल. म्हणजे कोणासाठी उत्पादन करावे, कशासाठी उत्पादन करावे या संदर्भातले असणारे घटक हे बघितलं पाहिजे. त्याचबरोबर वाढीची समस्या काय आहे, 1.4.5
हे सार्वजनिक आणि खाजगी वस्तूमधील निवड ही 1.4.6 अशा पद्धतीची असू शकते. त्याचबरोबर गुणवत्तेच्या वस्तू आहेत, उत्पादनाची समस्या आहे ती कशा पद्धतीने आहे, किती आहे, ते घटक उत्पादन कशा पद्धतीने वाढवू शकतो. सेंट्रल प्रॉब्लेम्स ऑफ इकॉनॉमी ही जी आहे ती कशा पद्धतीने किंवा त्याची केंद्रीय समस्या काय आहे ती आपल्याला पाहावी लागेल. हाऊ टू प्रोड्यूस, काय उत्पादन करावे किंवा किती उत्पादन करावे, उत्पादन कसे करावे आणि कोणासाठी उत्पादन करावे, कस्टमर कोण आहे. क्लॉथ आपण ज्या वेळेला पाहतो, कपडा ज्या वेळेला आपण पाहतो, त्यावेळेला साड्यांसाठीचा असेल किंवा ड्रेस मटेरियल त्याच्यासाठीचा कपडा कशा पद्धतीचा असावा. कस्टमर हा जो आहे स्त्रियांना वेगवेगळ्या लागणाऱ्या साड्यांच्या संदर्भात आपण म्हणतो त्यासाठीचा असणारा कपडा किंवा त्याच्या असणारी प्राइस, कलर, जेवढे जास्त कलर असतील, जेवढे आकर्षक कलर असतील तेवढी त्याची मागणी जास्त असू शकते. पुरुषांच्या कपड्यांच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला इतके जेवढे ॲज अ कम्पॅरिझन साड्यांचे व्हरायटीज असतील, कलर्स असतील तेवढे सर्वच्या सर्व ड्रेसमध्ये पाहायला मिळतीलच असं नाही. तुलनात्मकरित्या काही प्रमाण कमी असते, कारण कपड्यांच्या वापराच्या संदर्भात पुरुषांचा असणारा पेहराव हा वेगळ्या पद्धतीचा आहे, स्त्रियांचा असणारा वेगळ्या पद्धतीचा आहे. मग त्याच्यासाठीचा कच्चा माल कोणता असेल, म्हणजे उत्पादन जे आहे शालेय मुलांसाठी ज्या वेळेला काही कपडे किंवा काही रंग हे निश्चित केले जातात, मग शासन करत असेल किंवा स्कूल लेवलला केले जात असतील त्यावेळेला स्कूलच्या ड्रेस युनिफॉर्म कोणत्या कलरचा असावा, कशा पद्धतीचा असावा, मग तेवढं उत्पादन किंवा तेवढा कपडा जो आहे तो तयार आहे का. तो कपडा जर तयार असेल तर तेवढा कपडा त्या कालावधीत त्याचा विशिष्ट प्रकारचे जे काही मुलांचे साईज आपण म्हणूया, उंची असेल किंवा एकूणच आकारमानाच्या अनुषंगाने असेल तर याचा विचार करावा लागेल किंवा त्याचा एक मेजरमेंट आपण म्हणूया ते चांगलं घेतलेलं असेल आणि त्या अनुषंगाने त्या कपड्याची उपलब्धता, मग पॅन्टच्या अनुषंगाने पॅन्ट असेल, शर्टच्या अनुषंगाने शर्ट असेल. त्याचबरोबर मुलींच्या साठीचे जर निवड केलेला आहे कपड्याचा रंग त्याची मेजरमेंट्स असतील त्या अनुषंगाने त्याची उपलब्धता आहे का, या दृष्टीने काही समस्या येतात का आणि या समस्याचं सोल्युशन हे कशा पद्धतीने देता येऊ शकतं. त्यामुळे सार्वजनिक आणि खाजगी वस्तूंमधील निवड जी आहे ती कशी करता येऊ शकते आणि त्याच्यात एक ओव्हरकम आपण म्हणूया ते करता येऊ शकतो का. त्याच्यात जर काही समस्या असतील तर त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं सार्वजनिक आणि खाजगी वस्तूंमधील निवड ही गुणवत्तेच्या वस्तू किंवा उत्पादनाची समस्या ही महत्वाची आहे किंवा त्या अनुषंगाने विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे सेंट्रल प्रॉब्लेम ऑफ अन इकॉनॉमी, व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस, फॉर whom टू प्रोड्यूस, द प्रॉब्लेम ऑफ ग्रोथ, चॉईस बिटवीन पब्लिक अँड प्रायव्हेट गुड्स, द प्रॉब्लेम ऑफ मेरिट गुड्स किंवा त्यातले असणारे काही मेरिट्स आपण म्हणूया गुणवत्तेच्या आधारावरती वस्तू जी आहे ती मार्केटला उपलब्ध होत असते. त्यामुळे अशा पद्धतीची ही सूक्ष्म अर्थशास्त्रातल्या काही सेंट्रल इकॉनॉमिक्स आपण म्हणूया त्या अनुषंगाने असणारे काही समस्या, प्रॉब्लेम्स आहेत ते उद्योजकांना येत असतात. तशा अनुषंगाने तो उद्योजक उत्पादन घेत असतो आणि याच उद्योजकाच्या आधारावरती किंवा उत्पादनाच्या आधारावरती उत्पादन हे घेतलं जातं. उत्पादन संभाव्यता वक्र अर्थव्यवस्थेला विविध वस्तूच्या पर्यायी संयोगामधून निवड करावी लागते आणि सेवा किंवा निवडीची ही समस्या एका साध्या आलेखाद्वारे स्पष्ट केली जाऊ शकते. उत्पादन संभाव्यता वक्र किंवा उत्पादन परिवर्तन म्हणून ओळखले जाते. वक्र किंवा एक सामान्य उत्पादन शक्यता वक्र जो आहे तो PPC वर काढले आहे किंवा काही त्याची गृहीतक दिलेली आहे. म्हणजे उत्पादनाचा संभाव्यता वक्र जो आहे तो कशा पद्धतीने असेल, किती असेल आणि तो संभाव्यता वक्र कुठपर्यंत जाऊ शकतो, त्याचे असणारे बदल हे कशा पद्धतीने असू शकतील. अर्थव्यवस्थेला विविध वस्तूंच्या पर्यायी संयोगामधून ही निवड करावी लागते. केलेली निवड येता योग्य व्यवस्थित आहे का ते आपल्याला पाहणं अपेक्षित असतं. त्यामुळे समस्या कोणत्या प्रकारची आहे, ती समस्या कशा प्रकारे सोडवता येऊ शकते, म्हणून त्याच्यावरती आपल्याला काय बदल होऊ शकतात त्या पद्धतीने एक सामान्य उत्पादन शक्यता वक्र PPC वर काढले आहे. त्या संदर्भातली काही गृहीतक सुद्धा विचारात घेतलेले आहेत आणि निश्चित या गृहीतकाच्या आधारावरती सुद्धा अर्थव्यवस्थेला विविध वस्तूच्या पर्यायी संयोगामध्ये निवड करावी लागते आणि सेवा किंवा निवडीची ही समस्या एका साध्या किंवा आलेखाद्वारे स्पष्ट केली जाऊ शकते. त्यामुळे उत्पादन संभाव्यता वक्र किंवा उत्पादन परिवर्तन म्हणून ओळखले जाते. एक वक्र
हा सामान्य उत्पादन शक्यता वक्र आहे, तो सर्वसामान्य किंवा साधारण कोणत्याही उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये त्याचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे सामान्यतः किती उत्पादन करावे लागेल, कशा पद्धतीने उत्पादन करावे लागेल, त्याचा असणारा ग्राहक कोण असेल याचा त्या उद्योजकांना विचार करावा लागतो. आपण ज्या वेळेला चॉकलेटच्या फॅक्टरी वेगवेगळ्या पाहतो किंवा चॉकलेटच्या कंपन्या आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला त्या चॉकलेटसाठी असणारा स्थानिक त्या एरियातला कस्टमर कोण आहे याचा एक साधारण अंदाज केला जातो. त्या राज्यातला कस्टमर कोण आहे का त्याचा विचार केला जातो, त्या देशातला कस्टमर कोण आहे का तो विचारला जातो, आणि याच्याही पेक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवरती या वस्तूला मागणी असू शकते का याचा विचार करून ही उत्पादनाची विक्री व्यवस्था नियोजित केलेली असते. त्यामुळे अर्थव्यवस्थेला विविध वस्तूच्या पर्यायी संयोगामधून ही निवड करावी लागते. केलेली निवड ही योग्य आहे का, या निवडीची ही समस्या कशा पद्धतीची आहे किंवा सध्या आलेखाद्वारे याच्यात एक साधारण स्थिती ही स्पष्ट करता येऊ शकते. त्यामुळे ग्राफिकल इन्फॉर्मेशन ही देखील तितकीच महत्वाची असू शकते. त्यामुळे एकूण सामान्य वक्र काढताना ज्या गृहीतक किंवा गृहीत बाबी विचारात घ्यावी लागतात त्या अनुषंगाने काय काय असू शकतं. देशाला फक्त 2 पर्यायी संयोगापैकी एक निवडावा लागेल, म्हणजे LED L आणि किंवा त्यातला असणारा जो लेबरच्या अनुषंगाने घटक आहे, संगणक किंवा मॉनिटर M च्या अनुषंगाने आहे, म्हणजे एकतर कामगाराच्या सहाय्याने किंवा टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने उत्पादन करायचं असेल. दोन्ही वेळेला किंवा एकाच उत्पादन दोन्ही पद्धतीने होताना समस्या येऊ शकतात. त्यामुळे मॉनिटरच्या अनुषंगाने किंवा संगणकाच्या अनुषंगाने हे उत्पादन आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. देशातील सर्व उत्पादक संसाधने ही दिलेली आहेत आणि तशीच घेतलेली देखील आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाची स्थिती त्यात कोणते बदल केले जात नाहीत. अर्थव्यवस्थेतील सर्व उत्पादक संसाधने पूर्णपणे कार्यरत आहेत किंवा नाही हे पाहिलं जातं. त्यामुळे देशाला फक्त 2 पर्यायी संयोगापैकी एक निवडावा लागेल म्हणून, किंवा याच्यातला असणारा संगणकीय फॅक्टर जो आहे तो एकतर इंडियामध्ये आपण दोन्ही घटक एकाच वेळेला वापरू शकत नाही. त्यामुळे लेबरच्या अनुषंगाने आपण जे प्रोडक्शन करतो किंवा काही टेक्नॉलॉजी आपण वापरतो त्यावेळेला या टेक्नॉलॉजीमध्ये किती वापर असावा, कशा पद्धतीने असावा त्याच्या अनुषंगाने विचार करावा लागतो. अर्थव्यवस्थेतली उत्पादक संस्था किंवा संसाधने ते पूर्णपणे कार्यरत आहेत का, ते पूर्णपणे वापरले जातात का, त्याच्यात वापरताना काही समस्या येऊ शकतात, त्यात कोणती समस्या येऊ शकते त्या अनुषंगाने सुद्धा भाग येईल. त्याचबरोबर याच्यानं जो मागचा सांगितलं होता तो वाढीची समस्या कशाने असेल किंवा सार्वजनिक आणि खाजगी वस्तूंमधील निवड ही किती असू शकते. चॉईस बिटवीन पब्लिक अँड प्रायव्हेट गुड्स, खाजगी आणि सार्वजनिक वस्तू या अनुषंगाने त्याच्यात किती बदल आहे. द प्रॉब्लेम ऑफ मेरिट गुड्स अँड प्रोडक्शन, म्हणजे गुणवत्तापूर्ण जर वस्तू असेल, उत्पादन असेल तर त्याचा निश्चित आपल्याला फायदा होऊ शकतो किंवा त्या अनुषंगाने त्याचा विचार करता येऊ शकतो. त्याचबरोबर उत्पादन संभाव्यता वक्र जो आहे तो अर्थव्यवस्थेला विविध वस्तूच्या पर्यायी संयोगामधून निवड करावी लागते आणि सेवा निवडीची ही समस्या एका संसाधन आलेखाद्वारे स्पष्ट केली जाऊ शकते. उत्पादन संभाव्यता वक्र किंवा उत्पादन परिवर्तन म्हणून ओळखले जाते. वक्र एक सामान्य उत्पादन शक्यता वक्र PPC वर काढले आहे. खालील त्याची काही गृहीतक किंवा गृहीत परिस्थिती दिलेली आहे. देशाला फक्त 2 पर्यायी संयोगापैकी एक निवडावा लागेल म्हणून त्या अनुषंगाने लेबरच्या अनुषंगाने असेल किंवा कम्प्युटरच्या संगणकाच्या अनुषंगाने असेल या अनेक बाबीवरती त्याचा प्रकाश पडत असतो किंवा त्या अनुषंगाने त्याच्यावर महत्त्व दिलं जातं. देशातील सर्व उत्पादन संसाधने दिलेली आहेत, तसेच ती उत्पादन साधनं किंवा तंत्रज्ञानाची स्थिती ही कशा पद्धतीने आहे, तंत्रज्ञान कशा पद्धतीने बदलू शकतं, ती टेक्नॉलॉजी जर बदललेली असेल तर त्याचा देखील अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने स्थिती ही बदललेली आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यामुळे तंत्रज्ञानाची स्थिती त्यात कोणतेही बदल होतात किंवा होत नाही, ते झाले तर कशा पद्धतीने होऊ शकतात त्या अनुषंगाने त्याच्याकडे अनेक बाबीवर हा प्रकाश टाकलेला असतो किंवा त्या विचार होऊ शकतो. पॉसिबिलिटी अवेलेबल टू अ कंट्री, आता यावरती आपण पाहूया. प्रोडक्शन पॉसिबिलिटी अवेलेबल टू कंट्री, एखाद्या देशाचं उत्पादन ही कशा पद्धतीने असू शकते, त्याची कोणती शक्यता असू शकते ते या ठिकाणी दिलेलं आहे. कॉम्बिनेशन मध्ये 1 2 3 4 7 6 7 अशा पद्धतीने 7 प्रकारचे कॉम्बिनेशन्स दिले आहेत.
लेस नंबर किंवा नंबर्स एलईडीच्या संदर्भात एलईडी टीव्ही आपण म्हणूया किंवा एलईडी स्क्रीनच्या अनुषंगाने आहे, त्याच्या अनुषंगाने लेबरच्या अनुषंगाने आपण जसं म्हणत होतो तसा हा एलईडी जो आहे तो त्या एलईडीचा उत्पादन, एलईडीचं किंवा मॉनिटरचं उत्पादन आपण म्हणूया ते किती असावं, सीपीयूचा वेगळा प्रकार आहे, परंतु हे दोन्हीपैकी एक एलईडी टीव्ही जसं म्हणतो आणि मॉनिटर आपण म्हणतो. सुरुवातीपासून कॉम्प्युटरमध्ये आपण एक मोठा टीव्ही सारखा बॉक्स अगोदर वापरला जात होता, परंतु नंतर सीपीयू त्याचा खालच्या साईडला जसा बॉक्स आहे तसा स्क्रीन म्हणून एक मॉनिटर आपण वापरतो आणि या मॉनिटरच्याच पद्धतीनं एलईडी स्क्रीनच्या वेळेला नवीन नंबर मार्केटला आले. तर ह्या एलईडी स्क्रीनच्या अनुषंगाने त्याचं कॉस्ट प्रोडक्शनच्या अनुषंगाने 30 त्यावेळेला कॉम्प्युटरची मागणी ही 0 असलेल्या दिसून येते. लॉस ऑफ एम फॉर इच ॲडिशनल प्रोडक्शन टन्स म्हणजे टनांमध्ये याचं उत्पादन ज्यावेळेला पाहिलं जातं त्यावेळेला 2.8 एवढं टन एवढं उत्पादन आहे आणि याचा लॉस फॉर इच ॲडिशनल एम प्रोडक्शन नंबर्स या ठिकाणी हा डॅश किंवा 0 असल्याचं दिसून येतं. सेकंड नंबरला जो आहे तो 25, 14, 1.2 लॉस ऑफ एम या ठिकाणी 1.2 म्हणजे याच्यापेक्षा या अर्ध्यावरती आहे, तर इथं तर परिपूर्ण आपण 2.8 म्हणलेलं आहे आणि त्या अनुषंगाने 0.357 अशा पद्धतीचं हे नंबर्स किंवा आकडेवारी आलेली दिसते. त्यानंतर 3 नंबरला 20, 20, 0.8, 0.833 एवढा नंबर किंवा इक्वल सिच्युएशन आलेली दिसून येते. त्यामुळे 4च्या अनुषंगाने 15 किंवा 15 एवढी स्थिती असताना कॉम्प्युटर किंवा मॉनिटर जो आहे तो 24 किंवा 0.6 आहे. त्याचबरोबर 1.25 हा लॉस ऑफ एल किंवा त्या अनुषंगाने नंबर्स म्हटलेला आहे. 6 नंबरला जो आहे तो 5, 29, 0.2, 2.500 अशा पद्धतीनं लेस दॅन फिगर्स आलेले आपल्याला दिसून येते. 7 किंवा 0.30 आणि 5.00 या अनुषंगाने या आकडेवारीच्या अनुषंगाने बदललेली स्थिती आपल्याला अनुभवायला मिळते. त्यामुळे कॉम्बिनेशन्स 1, 2, 3, 4, 5, 6, 7 या प्रत्येक सिच्युएशनला जो एलईडीचा आहे आणि मॉनिटरचं सिच्युएशन आहे त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये झालेला बदल आणि बदलत्या स्थितीनुसार त्याचा असणारा कॉम्प्युटरचं प्रोडक्शन आपण म्हणूया. प्रोडक्शन पॉसिबिलिटी शक्यता वक्र हा कशा पद्धतीने होऊ शकतो, तर तो या ठिकाणी 30 हा जो वक्र दाखवलेला आहे 30 to 30 एलईडीच्या अनुषंगाने असणारा हा कर्व, त्यानंतर 35 या अनुषंगाने असणारा वक्र हा वरच्या बाजूला स्थानांतरित झालेला दिसतोय. त्यामुळे CAB आणि हा 30 पासून ते 5+ झालेला म्हणजे D पर्यंत असणारा वक्र OY किंवा OX ही स्थिती आपल्याला अनुभवायला आलेली दिसून येते. त्यामुळे कॉम्प्युटरच्या अनुषंगाने पॉसिबिलिटी किंवा प्रोडक्शन कशा अनुषंगाने होऊ शकतं, एलईडीच्या अनुषंगाने प्रोडक्शन कशा पद्धतीने होऊ शकतं, किती होऊ शकतं ते आपल्याला दर्शवता येऊ शकतं किंवा असल्याचा अनुभवायला मिळत आहे. याचबरोबर याच्यातला असणारी स्थिती पीपीसीची जी वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्य किती आहे किंवा ठराविक पीपी वक्रामध्ये ही 2 वैशिष्ट्य आहेत. विशेष करून पहिलं जे आहे ते डावीकडून उजवीकडे खालचा उतार हे सूचित करते की एका चांगल्याचे अधिक युनिट्स तयार करण्यासाठी काही युनिट्स ही इतर चांगल्या गोष्टीचा त्याग करणे आवश्यक आहे. मर्यादित संसाधनामुळे याच्या बाबीवरती प्रकाश पडतो. डावीकडून उजवीकडे हा खालचा वक्र किंवा खालचा उतार असू शकतो. अधिक युनिट्स तयार करण्यासाठी काही युनिट्स हे इतर चांगल्या गोष्टीचा हा त्याग करणारे असतात किंवा करावे लागतात. त्या त्याग मर्यादित संसाधनं किंवा त्याची साधन सामग्री जी आहे ती मर्यादित असल्याचे दिसून येते. उत्पत्तीकडे किंवा अवतल खालच्या बाजूच्या वळणाचा उतार हा वाढतो, तर MRT प्रमाणेच तर अवलता म्हणजेच MRT वाढवणे हे ज्यावर एक गृहीतक आहे किंवा त्या अनुषंगाने त्याचा विचार होऊ शकतो. पीपी वक्र आधारित आहे. पीपी वक्र हा सरळ रेषा असू शकतो किंवा तो पी पासून पी पर्यंतचा जो वक्र दाखवलेला आहे तो बदललेल्या स्थितीमध्ये बदलत्या अवस्थेत दिसून येईल. त्याचबरोबर पीपी वक्र आधारित किंवा पीपी वक्र सरळ रेषा ही असू शकते.
जर आपण असे गृहीत धरले की MRT ही स्थिर आहे, म्हणजेच उतार आहे किंवा स्थिर, जेव्हा उतार स्थिर असतो तेव्हा वक्र असणे आवश्यक आहे. सरळ रेषा पण MRT स्थिर कधी आहे हे आहे, किंवा जर आपण असे गृहीत धरले की सर्व संसाधने ही आहेत किंवा सर्व वस्तूंच्या उत्पादनात ही समान कार्यक्षमता असू शकते, त्या अनुषंगाने त्याच्यातले होणारे बदल हे देखील आपल्याला दिसून येऊ शकतात. त्याचबरोबर आता इथं लॉस ऑफ एम इच ॲडिशनल म्हणजे प्रत्येक वेळेला 2.8 वरून 1.2 झालेला आहे, 0.8 झालेला आहे, 0.6 झालेला आहे, 0.4 झालेला आहे, 0.2 झालेला आहे. अशा अनुषंगाने त्याच्यातले डिक्रीज होण्याची स्थिती ही आपल्याला दिसून येते. 5000 पर्यंतची ही स्थिती जी आहे ती बदललेली दिसून येते. तशा अनुषंगाने त्याच्यात बदल हे झालेले आहेत. PPC ची जी वैशिष्ट्य आहेत ती ठराविक PPC किंवा वक्रामध्ये दोन वैशिष्ट्य आहेत. डावीकडून उजवीकडे खालचा उतार आहे, हे सूचित करते की एका चांगल्याची किंवा युनिटची तयार करण्यासाठी काही युनिट्स ही इतर चांगल्या गोष्टीचा त्याग करणे आवश्यक आहे. आणि मर्यादित संसाधने उत्पत्तीकडे किंवा अवतल किंवा खालच्या बाजूच्या वळणाचा उतार वाढतो. उतार जो आहे तो MRT प्रमाणेच, तर अवतलक म्हणजेच MRT बनवणे ज्यावर एक गृहीतक आहे. PPT वक्र किंवा PP वक्र हा सरळ रेषा असू शकते. जर आपण अशा गृहीत धरले की MRT हे स्थिर आहे, म्हणजेच उतार हा स्थिर असतो किंवा आहे, त्या अनुषंगाने तेव्हा त्या स्थितीनुसार आवश्यक असलेल्या बाबी ह्या सरळ असतील किंवा कशा पद्धतीने आहेत त्या आपल्याला पाहाव्या लागतील. त्यामुळे सरळ रेषा पण MRT स्थिर कधी आहे हे देखील आपल्याला पाहणं अपेक्षित असतं. जर आपण असे गृहीत धरले की सर्व संसाधने आहेत, सर्व वस्तूंच्या उत्पादनात ही समान कार्यक्षम भाग असू शकते, त्याचबरोबर त्याच्यातली असणारी स्थिती ही वेगवेगळी आहे का, कशा पद्धतीने आहे ते आपल्याला पाहावी लागेल, किंवा त्यात असणारी बाबी हे आपल्याला प्रकर्षाने सुस्पष्टपणे हे दिसून यायला मदत होऊ शकते. त्यामुळं इंट्रोडक्शनच्या अनुषंगाने जशा पद्धतीने आपण पाहिलं त्यात टंचाईची संकल्पना जी आहे ती कशा पद्धतीने आहे. सर्व आर्थिक क्रियाकलापांच्या मुळाशी ही टंचाई असते, आणि जोपर्यंत टंचाई निर्माण होत नाही तोपर्यंत त्या वस्तूला चांगली किंमत देखील मिळत नाही अशी स्थिती असते. त्यामुळं ज्या वस्तू दुर्मिळ होतील, म्हणजे जशा पद्धतीने आपण पाहतो की हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला ऑक्सिजनची गरज पडते आणि ही ऑक्सिजन घेण्याची शरीराची क्षमता नसते, वातावरणात जरी उपलब्ध असला तरी शरीर आपल्याला श्वसनासाठी ऑक्सिजन आपण पुरेसा किंवा व्यवस्थित श्वसन करत नसेल तर अनेक वेळेला समस्या येण्याची शक्यता असते. त्यामुळे टंचाईची संकल्पना जी आहे त्या आर्थिक जीवनाच्या दोन मूलभूत तत्त्वामध्ये ही अभिव्यक्ती होती किंवा अभिव्यक्ती आढळून येते. त्यामुळे सर्व आर्थिक क्रियाकलापांच्या मुळाशी ही टंचाई आहे. टंचाईची संकल्पना जी आहे ती आर्थिक जीवनाच्या दोन मूलभूत तत्त्वामध्ये अभिव्यक्ती होते किंवा अभिव्यक्ती दिसून येते. त्यामुळे अमर्यादित इच्छा किंवा समाप्ती किंवा त्याची प्राप्ती जरी असली, अमर्यादित इच्छा म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, याच्यावर तर खरं अनेक विचार करता येऊ शकतो, अनेक बाबतीत आपल्याला विचार विनिमय होऊ शकतो. अमर्यादित इच्छा किंवा अमर्याद ज्या गरजा आपण म्हणूया त्या गरजा अमर्यादित असतात. म्हणजे कोणत्या गरजा अमर्यादित असतात, तर आता आपण सिंपल विचार करूया की एखाद्या ठिकाणी कुठेतरी आपल्याला बाहेर जायचं असेल त्यावेळेला आपण अंगावर कपडे असावेत असा विचार करतो, आणि अंगावर व्यवस्थित नवीन चांगली कपडे असावेत असा विचार करतो. आणि थोडंसं अंतर आपण समजा काही अंतर आपण 1 किलोमीटर असेल 2 किलोमीटर असेल गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपल्यासाठी जर समजा सायकल असेल तर ही सायकल चालवण्याची आनंद किंवा पायी जाण्यापेक्षा आपण सायकलने गेलो तर आपल्याला कदाचित हे अंतर आपल्याला पटकन चालता येईल किंवा पटकन पुढे जाता येईल, आणि शारीरिक होणारे कष्ट जे आहे ते आपल्याला कमी करावं. पण एखादा सायकलवाला ज्या वेळेला आपण काही अंतर जात असतो त्यावेळेला पाहतो त्याच्या मनात अशा पद्धतीची इच्छा असते की आपल्याला जर टू व्हीलर असते, 2 चाकी पेट्रोल डिझेलवरची गाडी असते किंवा आता इलेक्ट्रिक बाईक असतील समजा, तर या बाईक जर असतील त्या जर मिळत असतील उपलब्ध होत असतील तर काही अंतर जाण्यासाठी आपल्याला जर अशा बाईक उपलब्ध झाल्या तर किंवा अशी बाईक आपल्याला उपलब्ध झाली तर सायकल चालवण्यापेक्षा बाईक ही आणखी कम्फर्टेबल वाटेल. परंतु या बाईकचा विचार करता, टू व्हीलरचा विचार करता, या बाईकपेक्षा आपल्याला जर 4 व्हीलर
4 चाकी गाडी असेल तर आपल्याला वातावरणापासून संरक्षण मिळू शकेल आणि आपण योग्य त्या ठिकाणावरती अल्प वेळेमध्ये पोहोचू शकू. त्याचबरोबर आपल्याला दूरवरती जाण्यासाठी सुद्धा कोणत्या प्रकारचा थकवा येणार नाही. अशा पद्धतीची ईर्ष्या ही पायी जाणाऱ्याला सायकल असावी, सायकल असणाऱ्याला टू व्हीलर असावी, टू व्हीलर असणाऱ्याला फोर व्हीलर असे वाटते आणि फोर व्हीलर वाढण्यासाठी ट्रेन किंवा ज्या काही लक्झरी बसेस असतात त्याची आवश्यकता असते. गव्हर्नमेंटच्या बसेस आपल्याला मिळतील का, लक्झरीज फॅसिलिटीज आपल्याला मिळतील का, याची मागणी जी आहे किंवा इच्छाशक्ती ही अमर्याद स्वरूपाच्या अशा पद्धतीने असते. जे लक्झरी बसेस न जातात, ट्रेन न जातात, त्यांच्यासाठी एरोप्लेन मिळेल का याचा विचार केला जातो. म्हणजे विमान जर असेल तर ते किती सोयीचं होईल. विमानाची वेळ ही फिक्स असते आणि त्याच वेळेला त्याच्यात जावं लागतं. त्यामुळे विमान जरी असलं तरी असं वाटतं की अरे आपल्यासाठी जर हे प्रायव्हेट असेल तर आणखी बरं होईल. प्रायव्हेट असेल तरी एक असेल तर वाटतं अरे ह्याचा बिघाड झाला तर आपल्याकडे आणखी एखादं असतं तर किती बरं झालं असतं. म्हणजे अशा पद्धतीचे अमर्याद ज्या काही गरजा आहेत, इच्छाशक्ती ज्या आहेत त्या वाढतच चाललेल्या असतात, वाढत्या स्वरूपात असलेल्या दिसून येतात. आणि या अमर्याद गरजा परंतु त्या दृष्टीनं दुर्मिळ साधन सामग्री आहेत. आर्थिक दृष्टीनं आपला तेवढा विकास होणं किंवा साधन सामग्री तेवढं वाढणं, देशाच्या दृष्टीनं उपलब्ध साधन सामग्री जर तेवढ्या प्रमाणात वाढली नाही, पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली नाही तर ते उत्पादन घेणं शक्य होत नाही. त्यामुळं उत्पादन घेणं जर शक्य होत नसलं तरी त्याची मागणी करणं, त्याच्या क्षमता तेवढ्या विकसित होणं हे कठीण असतं. त्यामुळं प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला पुढच्या घटकाची मागणी किंवा अमर्याद इच्छाशक्तीची म्हटली त्या इच्छाशक्तीला ही कुठेही पूर्णविराम आपण म्हणूया नाहीये. त्यामुळे एकही इच्छा पूर्ण होईपर्यंत दुसरी इच्छा, दुसरी होईपर्यंत तिसरी इच्छा, तिसरी होईपर्यंत चौथी इच्छा, अशा पद्धतीने इच्छांची मालिका सुरू राहिलेली दिसून येते. त्यामुळे दुर्मिळ संसाधने जे आहेत, साधन सामग्री जे आहेत ते दुर्मिळ आहेत, मर्यादित आहेत आणि या मर्यादित साधन सामग्रीमुळे आपल्या मागण्या किंवा अमर्याद इच्छा जे म्हटल्या त्या पूर्ण करणं हे कठीण जात असतं. परंतु त्याच साधनांचा, अमर्यादित इच्छेचा पर्याप्त वापर जर आपण केला, पर्यायी वापर केला तर त्याच वस्तू किंवा ती साधन सामग्री आपण काही काळासाठी दुसऱ्याबरोबर शेअर करू शकतो. दुसऱ्याच्या मध्ये शीटमध्ये आपण म्हणूया किंवा त्या अनुषंगाने काही रेंट आपण तात्पुरत्या स्वरूपाचा देऊन त्या साधन सामग्रीचा वापर करू शकतो. म्हणजे इथं मी बसचा विचार केला तर त्या बसचं तिकीट काढून आपण पुढे प्रवास करू शकतो. रेल्वेचा विचार केला तर रेल्वेचा आपण तिकीट काढून प्रवास करू शकतो. परंतु प्रायव्हेट अशा पद्धतीची वस्तू घेणं हे दुर्मिळ असू शकतं किंवा कठीण असू शकतं, आव्हान असू शकतं. त्यामुळं फोर व्हीलरमध्ये मला माझ्या स्वतःच्या जाता येणं ही जरी कठीण बाब असली तरी परंतु काही ठराविक कालावधीसाठी अशा वस्तू मी मागणी करू शकतो आणि त्या मागणीच्या अनुषंगाने त्याचा पुरवठा हा उपलब्ध मार्केटमध्ये जरी असला तर माझी क्षमता जर वाढली तर त्या वस्तू आपण खरेदी करू शकतो. त्यामुळे अमर्यादित इच्छा किंवा समाप्ती आणि त्या असणाऱ्या दुर्मिळ बाबींचा विचार करता त्याची संसाधने किंवा साधनं ही कशा पद्धतीची आहेत, अमर्यादित इच्छा किंवा समाप्ती जी आहे ती प्राप्ती जी आहे ती किती असू शकते, कशा पद्धतीची असू शकते, त्याची टंचाईची संकल्पना जी आहे ती सर्वसाधारणपणे आर्थिक क्रियाकलापांच्या मुळाशी असू शकते. त्या टंचाईच्या संकल्पनेमध्ये आर्थिक जीवनाच्या 2 मूलभूत तत्त्वामध्ये अभिव्यक्ती किंवा स्वातंत्र्य आपण म्हणूया तशा पद्धतीने असलेलं दिसून येतं. त्यामुळे अमर्यादित इच्छा किंवा त्याची असणारी समाप्ती आणि त्याच्या असणारी एंड हा नसतोच, परंतु इच्छाशक्ती ही प्रत्येक वेळेला प्रत्येक घटकाची ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळं दुर्मिळ साधन सामग्री आहेत, त्या दुर्मिळ साधन सामग्रीमध्ये किती घटक मागवायचे, कशा पद्धतीने मागवायचे आणि त्या दुर्मिळतेवर आपण काय पर्याय करू शकतो त्याच्यावरती आपल्याला उपभोगाच्या दृष्टीनं वेळेला खूप भूक लागलेली असते. त्यावेळेला आपल्याला लगेचच काहीतरी खायला मिळावं यासाठी अगदी अल्प मिळालं तरी आपण त्याचं सेवन करतो. काहीच नाही मिळालं तर अगदी छोटासा घटक जो काही मिळेल त्याचा आपण सेवन करायला तयार असतो. पण ज्यावेळेला आपलं पोट भरलेलं असेल, आपल्याला भूक नसेल आणि एखाद्याने समोर काही ठेवलं तरी आपण खायला तयार होईलच असं नाही. त्यामुळे ज्याची आवश्यकता किंवा इच्छाशक्ती आपली किती आहे, आवडता पदार्थ असेल तर कदाचित आपण जास्त सेवन करू शकतो आणि दुर्मिळता असेल तर तो उपलब्धी जर होत नसेल, काही घटक हे अत्यंत दुर्मिळ असतात. मग या दुर्मिळतेच्या दृष्टीने आता जर पाहिलं आपण तर त्याची उपलब्धता ही होणं कठीण असते. त्यामुळे त्याला पर्याय काहीतरी देणं आणि त्या पर्यायतेच्या अनुषंगाने उत्पादन घेणं आणि या उत्पादनातूनच एखादी गरज पूर्ण करणं हे देखील महत्त्वाचं असतं. त्यामुळे उत्पादन या शब्दाचा अर्थ हा विविध निविष्ठामध्ये होणारे परिवर्तन
सूचित करते. आउटपुट ज्यामुळे इनपुटची इच्छा समाधानकारक क्षमता वाढते. उत्पादनाची प्रक्रिया ही निसर्गतः घडणाऱ्या गोष्टींचे वस्तूमध्ये रूपांतर करते. सेवा ज्या मानवी इच्छा पूर्ण करण्यास सक्षम आहेत, ज्या गोष्टी अशा आहेत ट्रान्सपोर्टला किंवा इनपुट म्हणतात, तर आउटपुट हे ट्रान्सपोर्ट शिवाय दुसरे काहीही नसते. इनपुटचे म्हणजे वस्तू आणि सेवा यात काही मानवी प्रयत्नांचा समावेश आहे. त्याचबरोबर शारीरिक आणि बौद्धिक घटक देखील त्याच्यात विचारात घ्यावे लागतात. त्यामुळे सेवा ज्या मानवी इच्छा पूर्ण करतात किंवा परिपूर्णतेकडे जातात, त्या अनुषंगाने त्याच्यात किती बदल होतील, कशा पद्धतीने बदल होतील ते आपल्याला पाहावे लागते. त्यामुळे या शब्दाचा अर्थ हा विविध निविष्ठांच्या अनुषंगाने किंवा परिवर्तित घटकामध्ये आउटपुट कशा पद्धतीने असेल, किती असेल ते सेवेच्या अनुषंगाने, म्हणजे एखाद्याची सेवा वृत्ती आपण ज्याला म्हणतो, मानवी इच्छा पूर्ण करण्यास सक्षम असलेला भाग की ज्यामध्ये विशिष्ट गोष्टी किंवा ट्रान्सपोर्टचा इनपुटचा विचार केलेला असतो आणि त्या अनुषंगाने त्याचे बदल दिसतात. या इनपुट्समध्ये म्हणजेच वस्तू आणि सेवा यात काही मानवी प्रयत्नांचा समावेश असू शकतो. अर्थव्यवस्थेच्या केंद्रीय समस्या या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. काय उत्पादन करावे, उत्पादन कसे करावे, कोणासाठी उत्पादन करावे, सेंट्रल प्रॉब्लेम्स ऑफ इकॉनॉमी जे आहेत ते कोणते कोणते आहेत. तर अशा व्हॉट टू प्रोड्यूस किंवा हाऊ टू प्रोड्यूस, फॉर हुम टू प्रोड्यूस, ग्राहक नक्की कोण असेल, द प्रॉब्लेम ऑफ ग्रोथ आणि वृद्धीची समस्या किंवा वाढीची समस्या त्या ठिकाणी दिसून येत असते. अर्थव्यवस्थेच्या केंद्रीय समस्या ज्या आहेत किंवा काय उत्पादन करावं, उत्पादन कसे करावे, कोणासाठी उत्पादन करावे, व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस, फॉर हुम टू प्रोड्यूस, द प्रॉब्लेम ऑफ ग्रोथ, चॉईस बिटवीन पब्लिक अँड प्रायव्हेट गुड्स जे आहेत ते गुड्स कशा पद्धतीने आहेत किंवा किती असू शकतात, काय उत्पादन केल्यानंतर म्हणजे ही वाढीची समस्या आहे ती कशी निर्माण होईल, किती उत्पादन वाढेल, एखाद्या वेळेला एखाद्या वस्तूचं उत्पादन हे अतिरिक्त होण्याची शक्यता असते. म्हणजे साखर कारखान्यामधलं साखरेचं उत्पादन एखाद्या वर्षी एवढं काय प्रचंड होतं की साखर कारखान्यांना त्याच्याच परिसरामध्ये आपले गोडाऊन्स तयार करावे लागतात आणि त्या गोडाऊन्समध्ये साखर मोठ्या प्रमाणावर ठेवावी लागते. सरकार तशा साखरेवरती किंवा त्या उत्पादनावरती लोन प्रोव्हाइड करत असतं, कारण काहीतरी त्याच्या मोबदल्यात किंवा काही त्या ठिकाणी ठेवावं लागतं आणि त्याच्याशिवाय त्या उत्पादनाच्या अनुषंगाने त्याची मागणी घेऊ शकत नाही. त्यामुळे काय उत्पादन करावे, उत्पादन कसे करावे, कोणासाठी उत्पादन करावे आणि ते उत्पादन किती असू शकते. त्यामुळे वाढीची समस्या जी आहे ती 1.4.5 मध्ये जशी दाखवली आहे ती सार्वजनिक असतील वस्तू किंवा खाजगी वस्तू असतील या वस्तूंमध्ये निवड करायला की किती उत्पादन केल्यानंतर कशा पद्धतीने ही वाढ होऊ शकते आणि त्या वाढीला काय पर्याय व्यवस्था असू शकते. अर्थात हे उत्पादन जर स्टोर राहून काही काळ आपल्याला ठेवता येत असेल तर शक्य आहे, परंतु ॲग्रिकल्चर प्रोडक्शन आपण दीर्घकाळ ठेवू शकत नाही. काही नाशवंत वस्तूचं उत्पादन जर असेल तर अल्प कालावधीमध्ये त्या वस्तूला मार्केटमध्ये विकावं लागतं आणि अल्प कालावधीतच जर विक्री व्यवस्था नाही झाली तर त्याच्यामुळे आपल्याला लॉस येण्याची शक्यता निश्चितपणे असते. त्यामुळं उत्पादन करताना जर टिकाऊ वस्तू असतील तर त्या टिकाऊ वस्तूचं उत्पादन हे दीर्घकाळासाठी केलं तरी त्याचा फायदेशीर ठरू शकतं, परंतु कालावधीसाठीचं उत्पादन हे अनेक वेळा हानिकारक ठरलेलं आहे. त्यामुळे अल्प कालावधीत उत्पादन हे टिकाऊ वस्तूचं असावं आणि नाशवंत वस्तू असली तरी ते मार्केटला अल्पकाळात आपल्याला कसं विकता येईल त्याच्यावरती प्लॅनिंग हे निश्चित करावं लागतं. त्यामुळे हे उत्पादन कोणासाठी आहे, हॉटेल व्यवसायामध्ये आपल्याला प्रचंड उत्पादन करून ठेवता येत नाही, कारण त्या कालावधीत येणारा कस्टमर किती आहे, ग्राहक किती आहे त्याचा विचार करावा लागतो. त्यामुळं कोणासाठी, परत त्या हॉटेलमध्ये स्वीट होम आपण ज्यावेळेला विचार करतो, जर शुगर पेशंट असेल तर स्वीट होममध्ये येऊन काही खाणारच नाही, कारण स्वीट आयटम ज्यावेळेला आपण बघतो त्याच्याऐवजी त्याला काही तिखट घटकाची आवड असेल तर तिखट पदार्थ पण ठेवावे लागतील. म्हणजे नमकीनमध्ये असतील कदाचित, बिस्किट्समध्ये, बिस्किटमधलं तरी त्याच्यात किती बिस्किट किंवा शुगरलेस असणारे बिस्किट जे आहेत ते ठेवावे लागतील. त्यामुळे इतर जिभेला चटकदार असणारे पदार्थ जरी ठेवत असलो तरी त्या पदार्थांबरोबर कोणत्या वस्तूची मागणी किती होऊ शकते, कशा पद्धतीची मागणी असू शकते याचा एक सर्वसाधारण अंदाज हा उत्पादकाला काढावा लागतो, तरच उत्पादन घेणं शक्य होऊ शकतं. अन्यथा उत्पादन घेणं ही समस्यादायक ठरू शकतं. त्यामुळे ही वाढीची समस्या किंवा चॉईस बिटवीन पब्लिक अँड प्रायव्हेट गुड्स ज्या आहेत त्या सार्वजनिक वस्तू असतील किंवा खाजगी वस्तू असतील या अनुषंगाने त्याचा विचार आपल्याला करावा लागतो. त्यामुळं कोणासाठी उत्पादन आहे
नक्की कोण याचा कस्टमर आहे. जसं स्कूल गणवेशाच्या बद्दल आपण बोलतोय, युनिफॉर्मच्या बद्दल आपण जसं बोलतोय, कपड्यांच्या बद्दल ज्यावेळेला बोलतोय, त्यावेळेला त्याची मागणी जर ते करणार असतील, मुलं करणार असतील, स्कूल करणार असेल, म्हणजे कस्टमर हा कोण आहे, ग्राहक कोण आहे याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. जर शाळा करणार असतील तर त्या परिसरामध्ये तशा पद्धतीचा कपडा किंवा मिल कडून ते प्रोडक्शन होऊ शकतं का ते पाहणं अपेक्षित आहे. आणि जर उत्पादनच होत नसेल तसं तर त्याची मागणी कितीही जरी होत असेल तर प्रोडक्शन नसेल तर आपल्याला मागणी करता येणार नाही किंवा तो व्यवसाय त्या परिसरामध्ये करता येणार नाही. ब्रँडेड आताचा ज्यावेळेला आपण वॉच पाहतो किंवा इतर काही वस्तू पाहतो, प्रत्येकाला क्लॉथच्या संदर्भात असेल ब्रँड आवश्यक असतो. मॉलमध्ये वस्तू खरेदी करण्याची आता सध्याची एक ट्रेंड निर्माण झालेला आहे किंवा मॉलमध्ये अशा पद्धतीने काचेच्या चकाचक असणाऱ्या शॉपमध्ये लोक डिमांड करायला जातात, कारण तो आकर्षकपणा जो आहे तो त्यांच्याकडे असतो. तो सर्वसाधारण दुकानामध्ये असेलच असं होत नाही, परंतु क्लॉथ किंवा कपडा ज्याला पारक आपण म्हणूया, ज्याला पाहण्याची एक क्षमता असते किंवा त्याला त्याचं नॉलेज असेल तर तो निश्चितपणे तो कोणत्या ठिकाणी वस्तू खरेदी करावी, किती किंमत त्यासाठीची देणं अपेक्षित आहे किंवा ग्राहक किती किंमत देऊ शकतो याचा सरासर विचार करून उत्पादन करणं अपेक्षित असतं. म्हणजे उद्योजकाच्या दृष्टीनं उत्पादन करणं अपेक्षित आहे, तर ग्राहकाच्या दृष्टीने त्याची मागणी करताना आपण जास्तीत जास्त किती प्राइस देऊ शकतो, ते प्राइस परवडेबल आहे का, कारण त्या ग्राहकाला मिळणारं उत्पन्न हे किती आहे. म्हणजे त्याला वेतन असेल किंवा इतर मार्गाने मिळणारं उत्पन्न असेल ते जर पुरेशा प्रमाणात आणि जास्त असेल तर तो मागणी ही किती किंमत असलेली वस्तू करेल, पण त्याची इच्छाशक्ती तेवढी आहे. प्रबळ इच्छाशक्ती जर असेल तर तो हव्या त्या किमतीला ती वस्तू खरेदी करेल. पण त्यालाही काही लिमिटेशन्स असतील, कारण प्रत्येक वेळेला हवी तेवढी किंमत द्यायला तो ग्राहक जरी तयार असला तरी त्याचे खरंच कॉस्टिंग तेवढं आहे का, उत्पादनाचा खर्च तेवढा आहे का, त्याचा विचार करणं अपेक्षित आहे. अल्पकाळामध्ये किंवा काही ठराविक वस्तूच्या उत्पादनात कदाचित जास्त नफा मिळवणारे उद्योग संस्था देखील दिसतात, परंतु दीर्घकाळ आपलं नाव चालवण्यासाठी किंवा व्यवसाय टिकवण्याच्या दृष्टीनं किंमत ही योग्य असेल त्याच उत्पादनाची मागणी हे ग्राहक करत असतात. दीर्घकाळामध्ये त्या वस्तूची जर व्यवसाय चालवायचा असेल, अल्पकाळात कदाचित घ्या किंवा सोडून द्या अशी स्थिती असेल तर हवी ती किंमत त्या ठिकाणी मोनोपॉली निर्माण केलेली असेल, मक्तेदारी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. परंतु अशी स्थिती जर नसेल तर इतर स्थितीमध्ये मात्र याचा विचार आपल्याला करावा लागतो. त्यामुळे ही वाढीची समस्या जो आहे तो उत्पादन वाढ किंवा अतिरिक्त उत्पादन ज्यावेळेला आपण म्हणतो ते उत्पादन वाढू नये आणि त्याचबरोबर क्वालिटी गुणवत्तापूर्ण उत्पादन आपण देण्याच्या दृष्टीनं, गुणवत्तापूर्ण वस्तू देण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करत असतो. त्यामुळे उत्पादनाची ही समस्या जी आहे ती कशा पद्धतीची आहे, किती आहे. उत्पादन संभाव्यता वक्र हा अर्थव्यवस्थेला विविध वस्तूच्या पर्यायी संयोगामधून निवड करावी लागते. सेवा किंवा निवडीची ही समस्या जी आहे ते एका साध्या आलेखाच्या द्वारे स्पष्ट केली जाऊ शकते. उत्पादन संभाव्यता वक्र किंवा उत्पादन परिवर्तन हे ओळखले जाऊ शकते. एक सामान्य उत्पादन शक्यता वक्र PPC वक्र काढले आहे. खालील काही त्याचे गृहीतक किंवा त्याचे काही निश्चित बाबी आपल्याला दिलेल्या आहेत. LED अनुषंगाने आहे आणि मॉनिटरच्या अनुषंगाने आहे. मॉनिटरचं उत्पादन किती घेतलं जाईल, LED उत्पादन किती जाईल, या दोन वस्तूंचं उत्पादन घेत असताना आता मी जे स्क्रीन आपण विचार करतोय किंवा पाहतो त्या अनुषंगाने च्या अंतर्गत असणाऱ्या ही LED स्क्रीनच्या माध्यमातून PPT आपण आजूबाजूला पाहत आहोत. या स्क्रीनवरती किंवा पॉवर पॉईंटच्या अनुषंगाने दिसणारं प्रेझेंटेशन हे देखील आपल्याला विचारात घेता येऊ शकतं. म्हणजे दोन घटक किंवा दोन बाबी आपल्याला स्क्रीनच्या अनुषंगाने या ठिकाणी दिलेल्या आहेत. एक मॉनिटर आहे कॉम्प्युटरच्या अनुषंगाने आणि LED कॉम्प्युटरचा समजा त्याचा LED घटक दिलेला आहे. त्या घटकाची निवड करताना देशातील उत्पादक संसाधने दिलेली आहेत आणि तशीच ते घेतलेले आहेत. तंत्रज्ञानाची स्थिती त्यात कोणतेही बदल केले जात नाहीत किंवा टेक्नॉलॉजी तेवढी जेवढी आहे तशीच आहे. त्यामुळे उत्पादन संभाव्यता वक्र हा त्या विशिष्ट कालावधीत LEDचा असतील किंवा मॉनिटरच्या अनुषंगाने असतील ही उत्पादन स्थिर किंवा त्याची किती मागणी आहे ती अचानक बदलवली जात नाही. म्हणजे संसाधनाची दिलेली जी काही साधनसामग्री आहेत ती पर्याप्त स्वरूपाची आहेत, पुरेशी आहेत आणि विशिष्ट आहेत. त्याच्यात अचानक बदल होणार नाही. त्या कालावधीतल्या अभ्यासाच्या आधारावरती ही स्थिती मांडलेली आहे. अर्थव्यवस्थेतील सर्व उत्पादन संसाधने ही पूर्णपणे कार्यरत आहेत
किंवा आहेत किंवा काही ठिकाणी नाहीत असं जरी म्हटलं असलं तरी कार्यरत आहेत असं दिसून येते. त्यानंतर एलईडीच्या अनुषंगाने आणि कॉम्प्युटरच्या अनुषंगाने आता आपण याच्यावर चर्चा केली त्या पद्धतीतच एलईडी नंबर जो आहे तो 30, 25, 20, 15, 10, 5 अशा अनुषंगाने दिलेला आहे. आणि कॉम्प्युटरमध्ये 0, 14, 20, 24, 27, 29, 30 अशा पद्धतीचं आहे. या अनुषंगाने त्याच्यातलं असणारे काही ॲडिशनल ऑइल प्रोडक्शन जे आहे ते किती आहे टनेजच्या अनुषंगाने 2.8, 1.2, 0.8, 0.6, 0.4, 0.2 असं दिलेलं आहे. 0.357 किंवा 833 किंवा 1.25750, 1.667, 2.500, 500 अशा अनुषंगाने त्याचा नंबर्स हा दिलेला आहे किंवा पर्याय व्यवस्था ही अल्टरनेट कशा पद्धतीनं मग एलईडीच्या संदर्भात असेल किंवा कॉम्प्युटरच्या अनुषंगाने असेल, मॉनिटरच्या अनुषंगाने असेल, ती बाब त्या ठिकाणी निदर्शनाला आणून दिलेली आपल्याला दिसून येतो. पीपीसी वैशिष्ट्य जे आहेत ते ठराविक पीपीसी वक्रामध्ये 2 वैशिष्ट्य आहेत. एक डावीकडून उजवीकडे खालचा उतार सूचित करणारे वक्र आहे. एका चांगल्या स्थिती किंवा अधिक युनिट तयार करण्यासाठी काही युनिट्स हे तयार किंवा इतर चांगल्या खालच्या बाजूच्या वळणाचा उतार हा वाढता स्वरूपात दिसून येतो. तर उतार आहे एमआरटी प्रमाणेच. तर अवतलता म्हणजेच एमआरटी वाढवणे ज्यावर एक गृहीतक आहे. पीपी वक्र हा आधारित आहे. पीपी वक्र हा सरळ रेषा असू शकतो. त्याच अनुषंगाने जर आपण असे गृहीत धरले की एमआरटी स्थिर आहे म्हणजेच त्याचा उतार जो आहे तो स्लोप निश्चित स्वरूपाचा दाखवलेला आहे. तो किती असू शकतो सरळ रेषा किंवा एमआरटीपी हे स्थिर मानलेले असताना जर आपण काही बाबी गृहीत धरल्या म्हणजे त्याची सर्व संसाधने असतील, साधन सामग्री असतील, त्या वस्तूच्या वापराच्या अनुषंगाने ही समान कार्यपद्धती असू शकते. आणि त्या कार्यपद्धतीमध्ये संभाव्यता वक्र हा कसा येऊ शकतो तर तो कॉम्प्युटर किंवा मॉनिटरच्या अनुषंगाने आहे, एलईडीच्या अनुषंगाने आहे. या एलईडी प्रोडक्शनचा आपण म्हटलं तो 0, 5, 10, 15, 20, 25 अशा अनुषंगाने काही वक्राच्या बाबी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. या प्रोडक्शन पॉसिबिलिटीमध्ये किंवा त्याच्या अवेलेबिलिटीमध्ये किती शक्यता असू शकतात तर तो 5.00 पर्यंत दिलेली दिसून येते. त्याचबरोबर कॉम्बिनेशन जे दिलेलं होतं ते 1, 2, 3, 4, 5, 6, 7 या अनुषंगाने दाखवलेला आहे. त्यानंतरचा जो भाग आपण याचा पाहतो तो म्हणजे वैशिष्ट्याच्या अनुषंगाने. दुसऱ्यामध्ये सांगितले ते म्हणजे उत्पत्तीकडे अवतल किंवा खालच्या जो बाजूचा वळणाचा उतार आहे तो उतार एमआरटी प्रमाणे. तर अवतलता म्हणजे एमआरटी वाढवणे ज्यावर एक गृहीतक आहे किंवा पीपी वक्र आधारित आहे. जर सरळ रेषा असू शकतो तर जर आपण असे गृहीत धरले की एमआरटी स्थिर आहे म्हणजेच उतार हा स्थिर, जेव्हा उतार स्थिर असतो तेव्हा वक्र असणे आवश्यक आहे, सरळ रेषा व्हा. पण एमआरटी स्थिर कधी आहे किंवा कशा पद्धतीने आहे ते आपल्याला पाहावं लागेल. अशा पद्धतीने आपण या ठिकाणची चर्चा आपण थांबूया. सेक्शन 2 मध्ये यालाच आपण डीप मध्ये बघू शकतो. थँक्यू.